किती रुपये चक्रवाढ व्याज होईल. आता काय करायचं, आता पहिले जायचं याच्याकडे 10%. 10% म्हणजे तुम्हाला माहितच आहे, 10% म्हणजेच काय की 11/10. किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी, म्हणजे 2दा गुणाकार करायचा. जर या ठिकाणी 3 वर्षासाठी असतं तर 3दा गुणाकार केला असता. झालं. त्याच्या पुढे हा 10,000 लिहून टाकायचा, जे काय रक्कम असेल तर. आडवा भाग जातो मित्रांनो. इथं शून्य कॅन्सल झाला, शून्य कॅन्सल झाला, शून्य कॅन्सल झाला, शून्य कॅन्सल झाला. मग फक्त काय उरलं, 11 गुणिले 11 गुणिले 100. आता 11 गुणिले 11 म्हणजेच स्क्वेअर तुम्हाला माहितच आहे, तर तो होतो 121 आणि गुणिले 100 म्हणजे होते 12,100. 12,100 काय झाली, ही रक्कम झाली. रक्कम, अंतिम रक्कम त्याला म्हटल्या जाते. काय म्हटल्या जाते, अंतिम रक्कम, किंवा याला रास सुद्धा म्हटल्या जाते. आता हे जे 12,100 आहे त्याच्यातून हे शेवटचे हे जे 10,000 गुणाकार केले ना तेच वजा करायचे. ते वजा जर केले तर 2,100 रुपये 2 वर्षासाठीचा व्याज निघणार आहे, म्हणजे 2100 रुपये हे आन्सर येते. कळलं तुम्हाला, 2100 रुपये हे आन्सर येते. ठीक. आता या ठिकाणी बघा कोल्ड विंटर आहे. पहिले काय बघायचं माहित आहे का, डायरेक्टली कोल्ड आणि कोल्डचेच कोड ठरत असतात, कोल्ड आणि विंटरचे. म्हणजे इथं जे विचारलेलं आहे तेच आधी लक्षात घ्यायचं. कोल्ड आहे कुठं, तर कोल्ड या ठिकाणी आहे. विंटर आहे कुठं, तर या ठिकाणी आहे. मात्र याच्यावाले हे चेंजेस झाले, हा इकडे गेला आणि हा इकडे गेला, असं चेंजेस झालेलं आहे. आता सोपी गोष्ट काय की कोल्ड विंटरच्या मध्ये काय आहे, इज आहे. इज म्हणजे कबाब में हड्डी सारखा आलेला आहे, त्याला आधी आपल्याला दूर करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, विंटर हा कुठे रिपीट आहे, तर इथं रिपीट आहे आणि इथं रिपीट आहे. आणि याचा वाला कोड कोणता आहे, तर पिक विक निक मधला इकडचा जर बघितला तर रे पिक बू आहे, म्हणजेच हा पिक पिक म्हणजेच विंटर होणार आहे, इज होणार आहे. ते बघा, सॉरी विंटर विंटर कॅन्सल केला तर इथं पिक पिक कॅन्सल होऊ राहिला, म्हणजे पीक म्हणजेच काय झाला, तर विंटर झालं. फिक्स झालेला आहे पीक म्हणजे विंटर, पीक म्हणजे विंटर फिक्स झालेला आहे. म्हणून आन्सर तुमचा डायरेक्टली सी निघालेला आहे. पण डायरेक्टली आन्सर सी निघालेला आहे की हा हे निघालेला आहे. अशा दोन याच्यावर जातं. आताच काही आन्सर फिक्स करू नका. त्याच्यानंतर आपण कोल्ड घेऊ. कोल्ड या ठिकाणी कॅन्सल केला आणि कोल्ड आणखी कुठे आहे, तर लास्ट मध्ये कोल्ड आहे. कोल्ड मध्ये आता समजा हे वीक आणि निक आहे, याच्यामध्ये वीक आहे, म्हणजे वीक आणि वीक, वीक म्हणजेच काय झाला, वीक म्हणजे काय झाला, तर कोल्ड झाला. आपल्याला विचारलं का, कोल्ड विंटर विचारलं, म्हणून हा 1 नंबरवर येणार, हा 2 नंबरवर येणार, म्हणजे आन्सर येणार आहे वीक पीक. काय येणार आहे, वीक पीक, म्हणजे वीक पीक आन्सर येणार आहे. आता या ठिकाणी बघा, हे अंदाजी मूल्य काढायचं नाही आपल्याला, आपल्याला डायरेक्टच मूल्य काढायचं आहे, म्हणजेच एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायचं आहे. काय काढायची आहे, एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची आहे. सो एक्झॅक्ट व्हॅल्यू काढताना आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट जाणून घ्यायची की जर वजा अधिक, अधिक वजा, किंवा वजा आणि अधिक असे दोनच चिन्ह जर या ठिकाणी रिपीट झालेले असेल तर सुरुवात इथून केली तरी चालते. डायरेक्ट बॉडमॅथचा नियम वापरायचा नाही अशा वेळेस. सो डायरेक्ट आपण करूया. डायरेक्ट करताना बघा, हा एवढा भाग आपण जर केला तर काय येणार आहे, तर मायनस येतं. काय तर 235.267 मायनस 487.67. आपल्याला ह्या 487 मधून 483.67 मायनस 235 करावे लागेल. 0.267 आहे की नाही. मग आपण याला सॉल्व करत असताना इथे शून्य लावणार. शून्यातून 7 गेले 3 राहिले, हातचा 1 आपण या ठिकाणी दिला. 7तून 7 गेले 0 राहिला, या ठिकाणी 4 राहिले. या ठिकाणी 8 आणि 5 13 होतात, हातचा 1 या ठिकाणी दिला. 8तून 4 गेले 4 राहिले आणि या ठिकाणी 2 राहिले. मात्र चिन्ह कोणतं आलं, तर मोठ्या संख्येचं चिन्ह आलं, म्हणून आन्सर येते मायनस, म्हणजे एवढ्याच आन्सर फक्त मायनस 248 दशांश चिन्ह 403. आता ही व्हॅल्यू याच्यामध्ये ऍड करायला लागेल, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, मायनस 248.403 प्लस 956.71 याची आपल्याला बेरीज करावं लागेल. आता बेरीज करताना खरं जर बघितलं तर होरिझॉन्टलच बेरीज करायला पाहिजे, आडवी आहे तर आडवीच बेरीज करायला पाहिजे, परंतु मी समजून देण्यासाठी याला आता उभ्या मांडणीमध्ये टाकतो. मायनस आणि या ठिकाणी प्लस आहे, मायनस प्लस मायनस होते, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला मायनस करावं लागेल.
956.71 मायनस 248.40 आणि 3. मग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी शून्य लावला, शून्यातून 3 गेले म्हणजे 10तून 3 गेले 7 राहिले, हातचा 1 या ठिकाणी शून्य येतं, 7तून 4 गेले 3 राहिले. आता या ठिकाणी 6तून 8 जात नाही म्हणून 16तून 8 गेले 8 राहिले, या ठिकाणी 1 हातचा दिला तर 0 राहिला, या ठिकाणी 7 आले. मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागेल, या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह आहे प्लस म्हणून याला प्लसच ठेवला आपण. मग आला 708.307. आता हे एवढं झालं, आता त्याच्यामध्ये प्लस काय करावं लागेल, प्लस काय करावं लागेल 33.523. म्हणजे आपण याला जर समजा पुढे जर असं नेलं तर 708.307 त्याच्यामध्ये हे 33.523 ऍड करणार, कारण की प्लस आहे ना, प्लस आणि प्लस म्हणजे प्लसच. आता या ठिकाणी 7 आणि 3 काय होते 10 हातचा आले, या ठिकाणी 3 आले, या ठिकाणी 8 आले, 8 आणि 3 11 झाले, इथं झाले 4 आणि इथं झाले 7, 741.830 आले. शेवटी आपल्याला त्याच्यातून 17.231 मायनस करावं लागेल, म्हणून ऍट लास्ट मध्ये मी या ठिकाणी लिहितो 741.830 आणि मायनस काय करावं लागेल मित्रांनो तर 17.231, 17.231 मायनस केले, कारण की इथं मायनस आहे. फायनली आन्सर आपल्याला या ठिकाणी यायलाच पाहिजे. सो शून्यातून 1 जात नाही म्हणून 10तून 1 गेला, 9 राहिले, हातचा 1 या ठिकाणी दिला. 3तून 4 जात नाही, 13तून 4 गेले, पुन्हा 9 राहतात, हातचा 1 या ठिकाणी दिला. 8तून 3 गेले तर 5 राहतात, नंतर या ठिकाणी 1तून 7 जात नाही, 11तून 7 गेले, 4 राहिले, हातचा 1 या ठिकाणी दिला, इथे 2 आणि इथे 7, 724.599 आन्सर येते.